आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेत आणि महाराष्ट्राची संस्कृती यामधून दाखवण्यात आली आहे। सध्या आपल्याबरोबर मंत्री आदिती तटकरे आहेत। ताई, काय सांगाल? आज महाराष्ट्र दिन आहे, राष्ट्रवादीकडून दिंड काढण्यात आली आहे, काय सांगाल? आम्ही गौरवशाली यात्रा महाराष्ट्राचा 65 वर्षाचा इतिहास दर्शवत असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील ज्या परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोचावा, पुढच्या पिढीपर्यंत पोचावा या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा, प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील यांनी हाती घेतला। आणि आज हा गौरवशाली इतिहास आपण साजरा करत असताना राज्यातल्या वेगवेगळे जे जिल्हे आहेत तिथलेही पथक आज या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आम्हाला अत्यंत आनंद होतोय की अशा पद्धतीची यात्रा आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आज आम्ही त्या ठिकाणी आयोजित करू शकलो। आज महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस आहे, आपल्यासाठी पण आनंदाचा दिवस आहे। आपला क्रमांक 1 आलाय। 100 दिवसाचा जो आढावा होता त्यामध्ये आपला क्रमांक 1 आलाय। काय आज भावना आहे? आज महाराष्ट्र दिन पण आहे। मला फार आनंद आहे, खूप अभिमान आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 100 दिवसाचा हा जो उपक्रम जो हाती घेतला आणि त्याच्यातून विभाग म्हणून आणखीन चांगल्यारीत्या आम्ही काम केलं पाहिजे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आणि राज्य महायुतीचं सरकार हे गतिमान व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा आम्हाला विभाग म्हणून खूप पाठबळ दिलं आणि त्यातून आज विभागाचं काम हे आम्ही उत्तमरित्या चालवू शकलो। आज जो प्रथम क्रमांक आलेला आहे हे आमच्यासाठी एक प्रोत्साहन आहे। आम्ही एक बेंचमार्क सेट केलेला आहे की यापुढे अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं। यापुढे देखील आपला क्रमांक 1 येईल यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आणि कशा प्रकारे आपल्याकडे जे खातं आहे त्यामध्ये काही बदल करून म्हणजे आपण बघितलं तर महिला आणि बाल विकास कल्याण एक अत्यंत महत्त्वाचं खातं आहे, तर अजून कुठल्या नवीन योजना आपण महिलांसाठी आणू शकता? ज्या ज्या काही विविध योजना महिला व बाल विकास अंतर्गत उपलब्ध आहेत या पहिला तर 100% अगदी तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि अधिकाधिक जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना कमी त्रास होऊन देऊ म्हणजे अतिशय त्यांना चांगल्या पद्धतीनं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं। आम्ही आत्ताही 100 दिवसाच्या कालावधीमध्ये आमचं ऑफिस जे आहे ते कम्प्लिटली आम्ही ई-गव्हर्नन्सकडे अधिकाधिक त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं। लाडकी बहीण योजना तर आहेच, लेक लाडकी योजना अधिक प्रभावीपणे राबवणं, अंगणवाडी सेविकांना चांगल्यातली चांगली ट्रेनिंग देणं, त्याचबरोबर जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि जी रिक्त पद आहेत ती भरणं आणि मग जे वेगवेगळे उपक्रम आहेत ते हाती घेऊन तळागाळाच्या आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं। होते आपल्याबरोबर मंत्री आदिती तटकरे ज्यांनी एक विश्वास दर्शवलाय की पुढच्या वेळेस देखील आमच्याच खात्याचं 1 नंबरचा क्रमांक येईल 100 दिवस आढावामध्ये। कॅमेरामन अनिल पवार सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।